पदका होणी याचं महत्त्व मी मानतो, कारण हे माझ्या जन्मगावच्या आणि कर्मभूमीतून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. त्यामुळे याचं महत्त्व माझ्यासाठी अतिशय मोठं आणि कायमस्वरूपी राहील. धन्यवाद. जनतेचा आसूड या चॅनलनं जे पुरस्कार दिलेले आहेत हे फार योग्य व्यक्तींना दिलेले आहेत. म्हणजे नमस्कार, जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 28 मे 2026 रोजी जनतेचा आसूड या न्यूज चॅनलचा वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला. चांदापुरीमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा वेगळा उपक्रम म्हणून पुस्तकं देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संपादक राजू खरात सर यांनी केलं आणि त्यामध्ये जनतेचा आसूड या चॅनलचा वर्षभराचा नेमका प्रवास कसा, पुढच्या योजना काय आणि सर्वसामान्यांसाठी अविरत कार्य करत राहण्याची भूमिका बोलून दाखवली. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी जनतेचा आसूड या चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यामध्ये माननीय वजीर हुसेन शेख साहेब यांना पोलीस सेवा सन्मान, माननीय हनुमंत कोळपे साहेब यांना राष्ट्रीय सेवा सन्मान, माननीय सौ अनिता मसू गोरवे यांना आदर्श महिला पुरस्कार, तसेच माननीय प्रभू US ग्रामपंचायत ग्रामसेवक चांदापुरी यांना आदर्श ग्रामसेवक, तसेच माननीय सागर माळी सर पिलीव यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. गावकरी व आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा सोहळा इथं संपन्न झाला. यावेळी उपस्थित असणाऱ्यांचं चॅनलच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात आलं आणि आभार मानण्यात आलं. सूत्रसंचालन माननीय नितीन सरक सर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन डॉक्टर कुमार लोंढे यांनी केलं. नक्कीच पहा पुरस्कार्थी आणि मान्यवर यांचं मनोगत आणि काही क्षणचित्रे जनतेच्या आसूड या चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्तची क्षणचित्रे नक्कीच पहा. मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करतानाची ही क्षणचित्रे आपण पाहत आहात. चांदापुरी गावातील सर्वच मान्यवर या ठिकाणी यावेळी उपस्थित होते. आदरणीय विकासदादा दाहिंजे, मच्छिंद्र आबा ठवरे, माननीय मनीषा अमोल पाटील, माननीय रेश्माताई जगन्नाथ बाबासाहेब माने, तसेच शिवराज पुकळे, सर्वदे गुरुजी, जयवंतांना सूळ, सरपंच चांदापुरी, तसेच भजनदास चोरमले, माजी सरपंच चांदापुरी, अशा सर्व मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली. आज निवृत्तीनंतर एकच इथं खंत वाटते की नोकरीची 34 वर्ष, निवृत्तीनंतरचे 2 वर्ष, ह्या 36 वर्षात देखील आपल्या गावातून कोणी PSI झाला नाही. ही अतिशय खंत मनामध्ये आहे. आणि ज्या कोणाला तरुणांना, मुलगा असो मुलगी असो, MPSC परीक्षेमध्ये किंवा पोलीस अधिकारी होण्यामध्ये जर इंटरेस्ट कोणाला वाटला तर मी इथे तत्पर आहे. मोफत मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन, फक्त तुमच्याकडे जिद्द असण्याची गरज आहे. ती जर तुम्ही असेल तर तुम्हाला 2 वर्षामध्ये पोलीस अधिकारी पदावर निवड होईल. यासाठी मी नक्कीच मार्गदर्शन करेन. आणि पोलीस दलामध्ये काम करताना रायगड, ठाणे ग्रामीण, पुणे, नागपूर, सातारा, CID विभाग, नागरी हक्क संरक्षण विभाग, वाहतूक विभाग, क्राईम ब्रँच, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस दलातील जवळजवळ सर्व शाखांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि एका छोट्याशा गावातून गेलेला एक मुलगा महाराष्ट्राच्या टॉपरमध्ये मी कायम राहिलो.
महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी मला नावानिशी ओळखतात आणि कष्टाच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर या छोट्याशा गावचं नाव देखील महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये वजीर शेख नाव म्हटलं तर ते आदरानेच घेतलं जातं आणि तेवढं मोठं काम देखील करण्याची संधी देखील मिळाली आणि ते पूर्ण देखील केलं. तर ज्यावेळेस या अधिकारी पद मिळवण्यासाठी सुरुवात केली होती त्यावेळेस वस्तीवर आमच्या इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती, लाईटच नसल्यामुळं उजेडाचा प्रश्नच नव्हता. MPSCचा संपूर्ण अभ्यास हा कंदिलावर केलेला आहे. झोपड्यामध्ये झोपून रात्री उंदरं देखील पायात कुरतडून कधी जायची सकाळी उठल्यावर कळायचं. अशा खडतर परिस्थितीमध्ये अभ्यास करून परंतु जिद्द एकच की वडिलांची इच्छा पूर्ण करायची. आणि आजच्या तरुणांनी अशीच जर जिद्द बाळगली की आपल्या पालकांनी जी काय आपल्या बाबत इच्छा धरलेली आहे ती पूर्णच करायची, तर जगामध्ये कोणती गोष्ट नाही की आपल्या जिद्दीपुढं अशक्य आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपली जिद्द बाळगावी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी जरुरी मार्गदर्शन करण्यासाठी मी आता इथेच आहे. आणि निवृत्तीनंतर ऍक्च्युली मी याला निवृत्ती म्हणत नाही, कारण नोकरी फक्त सोडली, परंतु त्याच्यापेक्षा जास्त काम मी सध्या करत आहे नोकरीपेक्षा जास्त. बऱ्याच जणांना माहिती असेल की पिरिवला उभारलेला आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये तो सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे. आणि विशेष करून चांदापुरी आणि पठाणवस्ती ह्या 2 गावांनी जवळचे कोणी परिचित असतील यांच्यासाठी विशेष सवलतीच्या दरामध्ये मी जैन मल्टीपर्पज हॉल उपलब्ध करून देणार आहे. आणि माझे कार्य हे असंच पुढे चालू ठेवणार आहे. आणि निसर्गाच्या हुनी हादिकेचं महत्व मी मानतो, कारण हे माझ्या जन्मगावच्या आणि कर्मभूमीतून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. त्यामुळे याचं महत्व माझ्यासाठी अतिशय मोठं आणि कायमस्वरूपी राहील. धन्यवाद. सदस्य मान्यताई, तसेच भजनदाजी चोरंबे साहेब, चांदापूरचे सरपंच जयवंतांना आभार. आणि जे पुरस्कारार्थी आहेत चांदापुरीचा कोहिनूर हिरा, ज्यांनी म्हणजे आपल्या गावाचे आपल्या भागाचे अतिशय मार्गदर्शक, PSI काय साहेब, साधा फौजदार आपलं पोलीस सुद्धा होणं मुश्किल, त्या काळात तुम्ही PSI झाला अतिशय खडतर परिस्थितीत, असे आपले साहेब. तसेच कोळपे साहेब, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते सुद्धा देशाची सेवा. तुमचं प्रत्येक ठिकाणी आदर सत्कार होतात, मान सन्मान होतो, पण गावानं दिलेलं प्रेम जे असतं ना ते प्रचंड म्हणजे विसरू शकत नाही. त्या उपकाराच्या परतफेडीतून आपण उभाही राहू शकत नाही. वजीरभाई, आपण जे बोलत होता ते मी मन लावून ऐकत होतो. विशेषतः मी सांगेन की आपल्या दबास वस्तीचं शाहीद शेख ते सुद्धा PSI आहेत पुण्याला, आणि फार चांगलं काम आहे त्यांचं. म्हणजे पुण्यामध्ये कोयता गँग आपण ऐकलं, आणि कोयता गँगचा बंदोबस्त करण्यामध्ये शाहीद शेख या आपल्या भागातल्या पोराला तिथं संधी मिळाली, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळं चांदापुरी, पठाणवस्ती, गारवड या भागातली मुलं आज स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या स्तरामध्ये जातात. आणि विशेषतः जनतेचा आसूड या चॅनलनं जे पुरस्कार दिलेले आहेत हे फार योग्य व्यक्तींना दिलेले आहेत. म्हणजे या आता आमच्या गोरवेताईंचं मी काम बघतो बऱ्याच वेळा, परिस्थितीशी संघर्ष करणारी माता माऊली आहे. तिची एकच इच्छा आहे, माझी पोरं शिकली पाहिजेत, माझे कुटुंब शिकलं पाहिजे, आणि अशा माणसांनाही पुरस्कार मिळाले पाहिजेत. कोळपे साहेबांनी देशासाठी सेवा केलेली आहे, परंतु गावातल्या लोकांचा मला वाटतं पहिलाच पुरस्कार आपला असेल, बरोबर ना? आणि वजीरभाई शेखचा पण पहिलाच पुरस्कार आहे. या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण अगदी ताकदीनं उभा राहिला, सगळ्यांनी प्रेम दिलं. मी एवढंच सांगेन की या जनतेच्या आसूड या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न सगळ्याच बाबतीमध्ये आपण आसूड ओढायचं काम केलं पाहिजे. जसं शेतकऱ्याचा आसूड होता महात्मा फुलेंचा, तसा आपला जनतेचा आसूड हा कोणतीही भाडबेड न ठेवता जे योग्य आहे ते योग्य आणि जे अयोग्य आहे ते अयोग्य हे मांडायला शिकलं पाहिजे. पत्रकारितेमध्ये बघतोय आपण की आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये बोलायचं काय परिस्थिती राहिली नाही. आता महाराष्ट्रातल्या युवकांचा रोष काय, महाराष्ट्रातल्या युवकांना काय अपेक्षित आहे, ज्याला आपण
कॉक्रोच जनता पार्टी वगैरे बघतोय आपण, पण ज्या ठिकाणी मीडिया तुम्हाला स्पेस देत नाही त्यामधला युवकातला जो असंतोष आहे कधीतरी त्याचा भडका उडतो आणि तो भडका युवकांच्या माध्यमातून जनतेसमोर येतो. असेही युवक महाराष्ट्राला आणि देशाला वेगळ्या पद्धतीने घेऊन जातात. राजूच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर राजूकडे प्रचंड चांगलं स्किल आहे. राजू हा निस्वार्थी, निर्व्यसनी आणि समाजाविषयी तळमळ काम करणारा पोरगा आहे. बऱ्याच वेळा त्याला कधी थांबावं, कुठं पळावं हे थोडी अडचण होते, परंतु माणूस हा अनुभवातून शिकतो. अनुभव हाच गुरु आहे. आणि मला अपेक्षा आहे की आपण सगळेजण या जनतेचा आसूड या चॅनलच्या पाठीमागं निश्चितपणे उभा राहाल. या चॅनलला माझ्याकडून, माझ्या लोंढे परिवाराकडून, सेंट्रल ह्युमन राईट संघटन आणि विशेषतः मी अजून सांगेन एक आपल्याला की आंबेडकराईट उद्योग संघटन आपण चालू केलेलं आहे. राजूला त्या दिवशी बुद्ध जयंतीला दादा मी म्हटलं की या मुलाखत घ्यायची आहे आणि 12-13 हजार लोकांनी तो माझी मुलाखत इंटरव्ह्यू बघितली. मलाही अभिमान वाटतो. माझ्या गावानं जेवढं दिलं नाही तेवढं मला चांदापुरीनं दिलेलं आहे. त्यामुळे मला नेहमी अभिमान वाटतो, कारण अशी लोक चांदापुरीमध्ये आहेत. जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे. आणि मी जो आज उभा आहे त्यामध्ये सगळ्यांचं, अगदी लहानापासून मोठ्यापासून सगळ्यांचं प्रचंड असं प्रेम निस्वार्थीपणे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. असंच प्रेम जनतेचा आसूडच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी उभा करावं एवढंच बोलतो आणि जनतेच्या आसूडच्या चॅनलला पुन्हा एकदा शतशः धन्यवाद देतो. आणि ज्या पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांचं माझ्याकडून आणि सगळ्याचकडून पुन्हा एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण ह्यांना जे पुरस्कार मिळालेले आहेत हे खरंच आपल्या गावाचे, आपल्या रक्ताचे, मातीशी इमान असणारी माणसं आहेत. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. थँक्यू. 1 वर्ष पूर्ण झाला या लोकार्पण सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले म्हैसेस तालुक्याचे माजी सभापती मच्छिंद्र आव्हाड, आंबेडकर चळवळीचे नेते विकासदादा, पंचायत समिती सदस्य शिवराज भोपळे, या गावचे सरपंच हेमंत अण्णा, त्याचबरोबर ज्याचा सत्कार झाला ते आपले वजीर शेख, हनुमंत कोळपे, त्याचप्रमाणे या गावचे ज्येष्ठ नेते केशव पाटील, त्याचप्रमाणे या पंचायत समितीचे उपसभापती मदनेताई, रेश्माताई, या गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य विजू पाटील, यांनी आताच भाषण केले ते लोंढे डॉक्टर आणि आमच्या गावातील सर्वांचीच काय नावं घेत नाही, उशीर झाला, सर्व नेते मंडळी आणि प्रमुख सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे सर्व नेते मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं बघितलं तर 1 वर्ष झालं. या वर्षामध्ये लोकशाहीमध्ये 4था स्तंभ आहे. त्याप्रमाणे राजू खरात यांनी निर्भीकपणे 1 वर्षभर आपली सेवा बजावली. ज्या समाजामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत त्या उचलून त्याचा पाठपुरावा करून समाज हिताची कामं आपण केली पाहिजे. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय, ऋण लागतोय, त्याची उतराई म्हणून आपण काम केलं पाहिजे. ही भावना मनात ठेवून, ती तळमळ मनात ठेवून त्या माणसांनी काम केलं. अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही सगळीच म्हणजे या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, या 2 गावामध्ये काम करत असताना आबा आम्ही असं ही पार्टी बघत नाही. आम्ही सगळे तुम्हाला बघितलं असेल त्या वातावरण. आणि छोटंसं गाव आहे. आमचं एक मत आहे की बाबा आपल्या दोन्ही गावामध्ये आपण जेवढं चांगलं होतंय तेवढं करूया. ठीक आहे, चुकीचं होत असेल, सगळाच माणूसच चुकीचा पुतळा आहे, कधी कधी चुकतही असेल, पण चुकलं तर त्याला रस्त्यावर आणायचं काम आपल्या सगळ्यांनी केलं पाहिजे असं माझं. आणि निश्चितपणे जी माणसं इतिहासामध्ये मोठी झाली ती काय एका झेपीत झाली. त्यासाठी आता बघा लोंढे डॉक्टर सांगा, जर समजा व्यवस्था चुकत असेल तर त्याच्या विरोधामध्ये जर आवाज उठवायचा तर त्याच्यासाठी एक साधन आपल्या हातात पाहिजे. म्हणून त्यांनी लेखनी रूपी हसूड त्यांनी या चांदापुरी सारख्या छोट्याशा गावामधून त्याची सुरुवात केली. राजाभाऊ म्हणजे आमचे वर्गमित्र आहेत.
विकासदादांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊनी आजपर्यंत काम केलेलं मला आठवतंय. लोंढे डॉक्टरांच्या सोबत त्यांनी बऱ्याच दिवस काम केलंय. एवढ्या छोट्याशा गावामधून सुद्धा पाटलांनी मागाशी सांगितलं की पत्रकार क्षेत्रात सुद्धा आमचं गाव आघाडीवर आहे. म्हणजे छोट्याशा गावातनं सुद्धा एवढं काम करणं म्हणजे मनातनं जिद्द निर्माण होणं की आपण हे काम केलं पाहिजे. असे प्रत्येक आता इतके तालुक्यात युवक असतात, प्रत्येक गावात युवक असतात, परंतु एखाद्यानं हे ठरवणं, कारण हे पैसे मिळवायचं तर साधन अजिबात नाही. कारण आपण बघतोय आपण किती पैसे देतोय सगळ्याला माहिती. त्यामुळे हे पैसे मिळवायचं साधन नाही, परंतु लोकांसाठी एखाद्या गरीबाचा जर त्याच्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय द्यायचा असेल तर आपण पहिल्यांदा कोणाकडे जातोय तर माणसाला पहिल्यांदा पत्रकार आठवतात. का तर त्यानं जर आवाज उठवला तर ती व्यवस्था आपली दखल घेईल आणि त्याच्यामधनं आपल्याला न्याय मिळेल अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर आपल्या भागातल्या लोकांना किंवा आपल्या भागातल्या युवकांना एक प्रेरणा मिळावी, महिलांना प्रेरणा मिळावी, मुलींना प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. या सर्व पुरस्कारांचं त्यांचं सर्वांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. राजाभाऊ, आम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रात काम करतो, अनेक चॅनल बघितले. आता चेअरमॅन सांगितले की कोण कोणाचं काम करतंय, कोण कोणाचं काम करतंय, परंतु तुमच्या चॅनलच्या कार्यक्रमाला बघितलं गावातली सर्वच मंडळी आहेत. आमच्या शाहिदबाईचा सुद्धा आवर्जून फोन आला की राजाभाऊचा कार्यक्रम आहे, तुम्ही यायला पाहिजे. पाटलाचा फोन आला की राजाभाऊचा कार्यक्रम आहे, यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या लोकांचा इन्व्हॉल्व या जनतेच्या आसूडच्या कार्यक्रमासाठी होता. म्हणजे सर्वच लोक तुमच्यावरती प्रेम करतात. त्याचं कारण एक आहे की निष्पक्षपातीपणानं तुम्ही काम करताय. आणि आम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रात काम करतोय, जरी आम्ही सुद्धा कुठं चुकत असलो तरी लेखनी रूपी हासोड तुम्ही आमच्यावर चालवला तर आम्ही कधी मोठ्या मनानं ते आम्ही स्वीकारू. आणि जर काय चुकीचं असलं तर आम्ही त्याच्यामध्ये आमच्यात सुद्धा काय चुका असली तर आम्ही बदल करू. परंतु तुम्ही निपक्षपातीपणानं आजपर्यंत काम करत आलाय, इथून पुढच्या काळात सुद्धा निपक्षपातीपणानं तुम्ही काम करा. कारण ही तुमची ओळख असणार आहे, हीच तुमची ओळख तुम्हाला भविष्यात पुढे घेऊन जाणार आहे. एवढ्याच या निमित्तानं शुभेच्छा देतो. भविष्य तुमचं उज्ज्वल व्हावं या आमच्या पंचायत समिती गणाच्या वतीनं आणि आमच्या सर्व टीमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिळतं काही वेळेला अनेक माणसाला, एकाच माणसाला ते पद वारंवार मिळतं, परंतु ज्या वेळेला आपल्याला वाटतंय की परत आपल्याला हे पद मिळणार नाही तर ह्या पदाचा उपयोग मी खऱ्या अर्थानं चांगल्यासाठीच करेन, सामान्य माणसासाठीच करेन, गरीब व्यक्तीसाठी करेन. कारण श्रीमंतांसाठी सगळेच असतात, पण गरिबासाठी कोण? मग गरिबासाठी आपण असलं पाहिजे आणि म्हणूनच त्या पदाचा उपयोग आपण खऱ्या अर्थानं त्या लोकांसाठी झाला पाहिजे. आज राजूनं या ठिकाणी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्या क्षेत्रामध्ये उडी मारली आणि त्या क्षेत्रामध्ये उडी मारून खऱ्या अर्थानं पत्रकारिता कशी असावी या दृष्टिकोनातून त्याने काम केलं वर्षभरामध्ये. आणि खऱ्या अर्थानं त्या चौथ्या स्तंभाला न्याय देण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्यांनी सुद्धा हे काम असंच अविरत करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना माझी येथील सर्वांना एक विनंती राहील जे सक्षम आहेत, कारण एखादा न्यूज चॅनल असेल किंवा पत्रकारिता चालवत असताना ती फक्त मोकळ्यात चालत नाही, तर त्याच्यासाठी आपण फुलाची पाकळी म्हणून त्या न्यूज चॅनलला आपण सर्वांनी मदत करणं गरजेचं आहे. कारण एखादी कुठलीही गोष्ट चालवत असताना ती गोष्ट सहज आणि मोकळ्यात कधी चालत नसते. त्याच्यासाठी आपल्याला जेवढं काही योगदान आपल्या परीनं त्या न्यूज चॅनल टिकलं पाहिजे. आज या ठिकाणी चांदपुरी गावाचं म्हणजे आता सांगितलं वैशिष्ट्य, या ठिकाणी एक छोटस गाव आणि त्याला त्या गावाला भरभरून मिळतंय. 2-2 कारखाने मिळत आहेत, 2-2 शाळा मिळत आहेत, वरून अजून कॅनल जातोय पाण्याचा, परत महामार्ग जातोय. म्हणजे असं सहज मिळत नाही एखाद्या गावाला.
आणि जे वाईट होतं ते इथून संपून गेलेलं आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला खऱ्या अर्थानं फायदेशीर ठरतील. या गावाचं नाव म्हणजे वेगळ्या कारणाने घेतलं जातं वाईट गोष्टीसाठी. ती गोष्ट संपल्यामुळं म्हणूनच तुमच्या गावाला हे भरभरून मिळायला लागलेलं आहे. आणि जनतेचा आसूड या चॅनलचे वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सत्य आणि ज्ञान आणि जनतेच्या हक्कासाठी नेहमीच आवाज उठवणारे हे चॅनल ह्याची अशीच प्रगती होत राहो. आपली वाटचाल अधिक यशस्वी, प्रभावी आणि जनतेचा विश्वास पात्र ठरो हीच सदिच्छा. वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हे नितर कार्यक्रम खरं तर आजच्या सत्कार मूर्ती या गावातून फार मोठं म्हणजे खडतर काळातून, खडतर परिस्थितीतून अगदी महाराष्ट्राच्या नकाशावरती नाव